नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण खूप इंटरेस्टिंग चॅप्टर पाहणार आहोत. तो म्हणजे शिवरायांचे बालपण. याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण पाहिलं होतं, की निजामशाहीला उतरती कळा लागली होती आणि त्यामुळेच निजामशहाची आई हिने शहाजी राजांकडे आदिलशाहीमधून परत निजामशाहीमध्ये या अशी एक विनंती केली होती. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडे आपण पाहिलं मुघल होते. त्यासोबतच आदिलशहा आहे, निजामशहा आहे, ठीक आहे. तर उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य पाठवलं होतं आणि शहाजी राजांच्या जहागिरीचं नाव होतं पुणे आणि दुसरं एक होतं ते म्हणजे सुपे. ठीक आहे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकलं होतं. काय? पुणे बेचिराख करून टाकलं होतं. आणि शहाजीराजे मात्र अडचणीत सापडले होते. इकडे आड होती आणि तिकडे विहीर होती आणि शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. त्यातच जिजाबाई गरोदर होत्या आणि तेव्हा या धामधुमीच्या काळामध्ये, या धावपळीमध्ये त्यांना कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न होता. कारण दोन्ही बाजूने शत्रू होता आणि त्याच्यामध्ये जिजाबाईंना सुरक्षित ठेवणं, त्यांची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच शहाजीराजांना काय झालं, शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली आणि मग त्यांनी जिजाबाईंना शिवनेरीवरती पाठवायचे ठरवले. शिवनेरी हा जो किल्ला आहे, तर हा पुण्यामध्ये येतो आणि अर्थातच पुणे ही जहागीर आहे शहाजीराजांची. त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी प्रॉपर सुरक्षा वगैरे करणं त्यांना शक्य आहे. आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा हा किल्ला आहे. त्याच्या चारी बाजूंना उंच असे कडे आहेत. तुम्ही बघू शकता की किल्ला किती मजबूत आहे. चारी बाजूंना कशा पद्धतीने मजबूत असे कडे वगैरे आहेत आणि भक्कम तटबंदी आहे, म्हणजे भक्कम बाउंडरी आहे आणि त्याला बळकट असे दरवाजे पण आहेत. किल्ला प्रचंड मजबूत आहे आणि विजयराज हे त्या काळचे काय होते, किल्लेदार होते. ठीक आहे, विजयराज. आणि ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. त्याच्यामुळे अजून सुरक्षा चांगली होती किंवा विश्वास चांगला होता. ठीक आहे. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी विजयराजांनी स्वीकारली आणि तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवरती ठेवले आणि ते मुघलांवरती चालून गेले. आणि आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे जर पाहायचं म्हटलं, तर 19 फेब्रुवारी 1630 साली जो दिवस आजही आपण शिवजयंती म्हणून साजरा करतो. शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये सनई चौघडा वाजत होता आणि अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला आणि संपूर्ण किल्ल्यावरती आनंद झाला होता आणि बाळाचे बारसे झाले आणि शिवनेरी या किल्ल्यावरती जन्मला म्हणून बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शिवरायांचा जन्म कधी झाला, कोणत्या साली झाला, कुठल्या किल्ल्यावर झाला, किल्ला कुठे आहे आणि त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. तर हे नाव ते का ठेवण्यात आलं, तर त्या किल्ल्यावरून ठेवण्यात आलं, शिवनेरीवरून ठेवण्यात आलं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता शिवरायांचा जन्म आपण पाहिलं, शिवरायांचं बालपण पण बघूया. शिवरायांची पहिली 6 वर्ष जी आहेत, तर ती खूप धावपळीत गेली. पण त्यातही जिजाबाईंनी मात्र शिवरायांना उत्तम असं शिक्षण दिलं होतं. सायंकाळी त्या सांजवात लावायच्या, म्हणजे आपण दिवा वगैरे लावतो ना, दिवाबत्ती करतो तर त्याप्रमाणे. शिवबांना त्या जवळ घ्यायच्या, मायेने कुरवाळायच्या. त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगायच्या. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग वगैरे म्हणून दाखवायचे. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडायच्या आणि मोठे झाल्यावरती त्यांच्याप्रमाणे पराक्रम करावा असं त्यांना वाटायचं. जिजाबाई साधू संतांच्या चरित्राच्या गोष्टी पण त्यांना सांगायच्या आणि त्यातूनच त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये साधू संत असतील, त्यांचे विचार असतील, या सगळ्यांबद्दल आदर निर्माण झाला. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला यायची. कधी-कधी शिवबा पण त्या मावळ्यांसोबत त्यांच्या झोपडीमध्ये जायचे. जे काही त्यांचं जेवण असायचं साधं-सुधं कांदा भाकरी वगैरे तर ते खायचे. त्यांच्यासोबत गमतीशीर खेळ खेळायचे आणि ही जी मावळ्यांची मुलं असायची, तर ती जणू काही म्हणजे रानातली पाखरं होती. पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब ते आवाज काढायचे. मातीचे हत्ती बनवणं असेल, घोडे बनवणं असेल, मातीचे किल्ले रचणे हा त्यांचा छंद होता. कारण ते तसंच त्याच प्रकारचं आयुष्य जगत होते. त्याच्यामुळे त्यांचे खेळ पण त्याच प्रकारचे होते, की प्राण्यांचे वगैरे आवाज काढणं आणि खरं तर या सगळ्या गोष्टींचा शिवरायांना पुढे लढ्यांमध्ये वगैरे खूप जास्त उपयोग झाला. कारण कधी-कधी काही गुप्त संदेश पोहोचवायचा असायचा किंवा काही संकेत द्यायचा असायचा. तर तेव्हा अशाच पद्धतीने प्राण्यांचे वगैरे आवाज काढून किंवा त्या ती सांकेतिक आवाज भाषा वगैरे वापरून ते लोकं आपापसात संवाद साधू शकायचे. लपंडाव, चेंडू, भोवरा हे सगळे त्यांचे नेहमीचे खेळ होते. लपंडाव म्हणजे हाइड अँड सीक सगळ्यांना माहिती असेल. चेंडू वगैरे खेळणं, भोवरा, टॉप फिरवला असेल तुम्ही कदाचित. मी इंग्लिशमध्ये यासाठी सांगते कारण तुम्हाला ती नावं ओळखीची असतील असं मला वाटतंय. शिवरायांनी त्या मुलांबरोबर हे सगळे खेळ खेळलेले होते
आणि मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. कारण ते सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचे, त्यांच्या बरोबरीने खेळ खेळायचे, त्यांच्यामध्ये राहून त्यांना नवीन-नवीन गोष्टी सांगायचे, शिकवायचे. तर या सगळ्या गोष्टींमुळे त्या मुलांना पण शिवराय आवडू लागले होते. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे निजामशाहीमध्ये परतले, पण त्यांना तिथे काही स्वास्थ्य मिळालं नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा आणि धडसोड वृत्तीचा होता. म्हणजे निजामशहाच असा होता, की त्याला तो निर्णय घेऊ शकायचा नाही किंवा तितकं प्रबळ असं ते सत्ता नव्हती. तर त्यामुळे दरबारामध्ये अनेक कारस्थानं चालायची. याने त्याला काय म्हटलं, याने याला काय म्हटलं, हे सगळं चालायचं. आणि त्यातूनच निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या झाली होती. लखुजीराव जाधव म्हणजे काय जिजाबाईंचे वडील. ठीक आहे. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि आणि ते मुघलांच्या सेवेमध्ये रुजू झाले होते. म्हणजे त्यांनी एकतर ते आधी निजामशाहीमध्ये होते, मग ते आदिलशाहीमध्ये गेले. मलिक अंबरमुळे मतभेद झाल्यामुळे ते आदिलशाहीमध्ये गेले. आदिलशाहीमध्ये गेल्यानंतर त्यांना सरलष्कर वगैरे चांगली पदवी, चांगला किताब मिळाला होता. पण पुन्हा एकदा निजामशाहीमध्ये त्यांना बोलावून घेण्यात आलं कारण निजामशाहीला उतरती कळा लागली होती. ते पुन्हा निजामशाहीमध्ये आल्यानंतर अगेन तेच परिस्थिती की राजा चांगला नाहीये, राजा कुणाचं पण काही पण ऐकून काही पण कामं करतो. सो ते काही त्यांना पटलं नाही. प्लस त्यांना हे पण कळलं की लखुजीराव जाधव जे की त्यांचे सासरे आहेत, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे या दरबारामध्ये, या सगळ्या कारस्थानामधून. तेव्हा त्यांनी निजामशाही पण सोडली आणि आता ते कुठे आहेत? मुघलांकडे आहेत. ठीक आहे. म्हणजे मुघलांच्या दरबारामध्ये ते सरदार आहेत. मुघल बादशहा शहाजहान तेव्हा त्या शहाजहानची तेव्हा कारकीर्द होती. तर त्यांनी आपली सरदारकी जी आहे तर ती शहाजीराजांना बहाल केली. दरम्यान वजीर फतेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी केली होती आणि निजामशहाचीच हत्या केली आणि त्यामुळे निजामशाहीमध्ये अजूनच अंधाधुंदी माजली होती कारण आता निजामशहाच राहिला नाही किंवा मेन राजाच राहिला नाही. तर फतेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले होते. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात जो काही मुलूक होता, तर तो परस्पर देऊन टाकला आणि तेव्हा शहाजीराजे संतापले, की त्यांच्या ह्याच्यातला मुलूक कसा काय तुम्ही देऊ शकता इतर कोणाला पण. तर तेव्हा त्यांनी मुघलांची पण बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी मुघलांना धडा शिकवायचं असं ठरवलं. म्हणजे त्यांच्या हद्दीमधलं किंवा त्यांच्या बक्षिसीमधलं इतरांना कोणाला तरी देऊन टाकलं. हे काही शहाजीराजांना पटलं नाही आणि त्यांनी आता मुघलशाही पण सोडून दिली होती आणि त्यांना आता स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करून दाखवायचं होतं. आता नव्या निजामशाहीची स्थापना. वजीर फत्तेखानास आणि मुघल बादशहाला शह देण्यासाठी शहाजीराजांनी काय केलं निजामाच्याच एका वंशाला म्हणजे एका वंशातल्या मुलाला कोणाला तरी शोधून काढलं आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी या किल्ल्यावर निजामशाह म्हणून जाहीर केलं की हा आता निजामशाह आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी एक नवीन राज्य स्थापन केलं. आणि या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचे जे काही प्रदेश आहेत तर ते सगळे येत होते. आणि आपल्या या राज्याचं रक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढत होते. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली. म्हणजे आता आदिलशाह काय म्हणला, "ठीक आहे, आपण एकत्र लढूया किंवा माझी तुला सोबत आहे." पण नंतर खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेमध्ये शहाजीराजांवरती चाल करून आला आणि त्याने आता आदिलशहाला सांगितलं, की "बाबा रे, तू यांची साथ देतोयस, पण आमच्याशी मात्र पंगे घेतोयस." ठीक आहे. मग आदिलशहाला काय केलं, त्यांनी तंबी दिली किंवा त्याने अवेअर केलं किंवा आपण म्हणूया, की अशी थोडक्यात धमकीच दिली आणि तेव्हा आदिलशहाने पुन्हा एकदा शहाजीराजांच्या विरोधात मुघलांशी मैत्रीचा तह केला. ठीक आहे. आता मुघल आणि आदिलशाह परत एकदा एकत्र आले. परत त्यांची फौज एकत्र येऊन लढू लागली म्हणजे त्यांची शक्ती दुगणी झाली. ठीक आहे. परंतु शहाजीराजे एकटे असले तरी पण ते किती दिवस लढणार? त्यांची शक्ती मात्र आता अपुरी पडू लागली होती. कारण आपण काय बघितलं, की मुघल पण आहेत, आदिलशहा पण आहेत आणि ते एकत्रच निजामशाहीवरती हल्ला करतायत आणि एकटे शहाजीराजे किती दिवस या सगळ्यांना म्हणजे सांभाळून घेणार किंवा किती दिवस या सगळ्यांशी लढणार आणि त्यामुळे नाईलाज झाला त्यांचा आणि 1636 साली त्यांनी काय केला मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता आणि म्हणूनच त्यांचा हा जो काही स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न आहे, तर तो मात्र तडीस गेला नाही. आणि परंतु त्यांचे जे काही धाडस आहे, की म्हणजे एकट्याच्या बळावरती ते मुघलांशी आणि आदिलशहाशी लढतायत, हे त्यांचं जे काही धाडस आहे, त्याच्यामुळे मात्र मराठी सरदारांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, की आपण आपलं असं काहीतरी करू शकतो. ठीक आहे. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. म्हणजे लोकांच्या मनामध्ये आता असा विश्वास आला होता, की इतरांची चाकरी करण्यापेक्षा आपण आपलं असं काहीतरी करू शकतो. आपल्या स्वतःच्या बळावरती आपण आपलं राज्य पण तयार करू शकतो. सो जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल आणि आदिलशाहींनी वाटून घेतला. कारण आपण बघितलं की शहाजीराजांनी तह केला होता मुघलांबरोबर आणि आदिलशहाबरोबर. शहाजीराजांची पुणे आणि सुप्पेची जी काही जहागीर आहे तर ती आता आदिलशाही राज्यामध्ये येत होती. ठीक आहे.
तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. म्हणजे आता त्यांच्याकडेच ठेवली आहे ती जहागिरी. फक्त ती आता आदिलशहाकडून आली, आधी निजामशहाकडून होती. ठीक आहे. आता शहाजी राजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांना पुण्यापासून दूर कर्नाटकापर्यंत प्रदेश जिंकण्याच्या कामगिरीवरती नेमणूक केलं आणि मग तो प्रदेश जिंकल्यानंतर शहाजीराजांना देण्यात आला. शहाजीराजे कर्नाटकामध्ये गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराय पण त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण हे धामधुमीचे होते. कारण प्रत्येक वेळी काही ना काही होते. आदिलशाह आहे, निजामशाह आहे, मुघल आहे यांच्यामध्ये सतत काही ना काही वाद होतायत, भांडणं होतायत, लढाया होतायत आणि त्याचा सगळ्याचाच परिणाम जनतेवरती होतोय. ठीक आहे. तर आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशा पद्धतीने जिजाऊ शिवराय यांची धावपळ चालू होती. कारण सुरक्षा महत्त्वाची आहे आणि त्यामुळे शत्रूपासून स्वतःचा बचाव करणं आणि शत्रूला सामना करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानावरती पडत असायच्या. पुढे कर्नाटकामध्ये आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. म्हणजे थोडे ते त्यांना असं स्वातंत्र्य मिळालं किंवा संरक्षण मिळालं आसपासचं. आता काही सतत लढाया होत नव्हत्या. त्याच्यामुळे स्वस्थपणा मिळाला होता. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळुरूची जी काही जहागीर आहे तर ती बक्षीस देऊ केली. आणि आता बंगळूर हे जे आहे तर ते शहाजीराजांनी आपलं मुख्य ठाणं केलं आणि तिथे राहून ते आपला कारभार जो आहे तर ते पाहायचे किंवा ते आपला दरबार भरवायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे, की साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मानंतर शहाजीराजे यांचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे किंवा त्यांचं कशा पद्धतीने युद्ध, लढाया वगैरे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा पाठ समजला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आता आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत याचा पुढचा इतिहास आणि पुढचे सगळे चॅप्टर्स. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.